या सकाळच्या समयी आपल्या मनानं तुझा पती एल्कानं तिला एकदा म्हणाला, "हन्ना, तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्जले? तुझं हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय?" या ठिकाणी आमचा विश्वसनीय परमेश्वर, त्याचा विश्वसनीय गुणधर्म आम्ही पाहतो. स्तोत्रामध्ये म्हटलेले, इस्रायलाच्या रक्षकास झोप लागत नाही व तो डुलकी घेत नाही. पेत्राच्या पत्रामध्ये आमचा प्रभू आमच्यासाठी म्हणतो, आमची तुमची सर्व चिंता माझ्यावर टाका, तो तुमची काळजी घेणार आहे. आणि अशा प्रकारे या ठिकाणी या शमूएलच्या पुस्तकामध्ये हन्नाचं तिच्या पतीने केलेलं सांत्वन, म्हणजे एल्कानाने तिचं केलेलं सांत्वन आम्ही पाहतो. 4 प्रश्न त्याने हन्नाला केलेले. खूप बिकट अशी परिस्थिती, खूप दुःखामध्ये, निराशामध्ये आणि तिच्या जीवनामध्ये जे दुःख आहे तिच्याविषयी, ती जीवनामध्ये चिंतित असताना या ठिकाणी एल्काना तिला 4 प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, तू का रडतेस? दुसरा प्रश्न, तू का अन्न पाणी वर्जली? तिसरा प्रश्न तो विचारतो, तुझे हृदय खिन्न का? आणि चौथा प्रश्न, मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? आणि म्हणूनच आज आमच्या बाबतीत देव आमची काळजी घेणार आहे. देव आमचा भार वाहक आहे. देव आमचा पती आहे आणि तो देखील हे 4 प्रश्न कदाचित आमच्या जीवनामध्ये, या समस्यामध्ये, संकटामध्ये असताना तो विचारू इच्छित आहे. आणि म्हणून या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, पहिल्या त्या 8 वचनामध्ये तो नाव घेऊन बोलवणार आहे. ज्यावेळेस एक व्यक्ती एका व्यक्तीला नाव घेऊन बोलवते, त्यावेळेस त्या व्यक्तीविषयी, त्या व्यक्तीला विशेष अशी श्रद्धा असते, त्या व्यक्तीविषयी आपुलकी असते, त्या व्यक्तीविषयी त्याचं प्रेम असतं. आणि म्हणूनच या नाव घेऊन बोलवण्यामागे खूप मोठा अर्थ आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत देखील आम्ही पाहिलं नवीन करारामध्ये की अनेकांना त्यांनी नाव घेऊन बोलवले. शिमोन पेत्राला बोलवलंय, मार्थाला बोलवलंय, जख्खाला बोलवलंय, फिलिपाला बोलवलं. नाव प्रभूला माहिती आमचं. आणि अशा प्रकारे आमचं दुःख जाणणार आमचा प्रभू आहे. आम्हाला नावाने हक्का मारणार आमचा प्रभू आहे. आणि तो 4 प्रश्न या ठिकाणी एल्काना विचारतो. कारण आम्ही पाहतो की परमेश्वराने एल्कानाची कूस बंद केली होती, त्यामुळे ती दुःखित होती. अशा प्रकारे परमेश्वर काही जणांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे कूस बंद ठेवतो. याचा अर्थ ती स्त्री शापग्रस्त नाही. परमेश्वराची एक विशेष योजना, परमेश्वरचा संकल्प तिच्यासाठी परमेश्वर तयार करण्यासाठी काय करतो, कूस बंद ठेवतो. देवाच्या उद्देशानुसार तो काय करतो, योग्य वेळेला त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या कार्यासाठी, त्याच्या गौरवासाठी तो ती कूस बंद ठेवतो. आणि या ठिकाणी एल्काना एक चांगला पती आम्हाला दिसत आहे. तो आपल्या पत्नीची काळजी घेणार आहे, तो आपल्या पत्नीचं सांत्वन करणार आहे. आणि म्हणूनच या एल्कानाविषयी या जुन्या करारामध्ये जर आम्ही पाहिलं, एल्काना या नावाचा अर्थ 3 अर्थ आम्हाला पाहायला मिळतात. पहिला अर्थ म्हणजे देवाने निर्मिती केलेला, दुसरा अर्थ देवाच्या स्वतःचा, आणि तिसरा अर्थ देवाने किंमत देऊन घेतली. अशा प्रकारे आज या नवीन करारामध्ये या प्रकारे आम्हाला देखील, आम्ही जर कोरिन्थीकर पहिले पत्र 6:19-20 वचनामध्ये, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, तुम्ही देवाचे मंदिर आहात. अशा प्रकारे आज आम्हाला देखील परमेश्वरने काय केलेलं आहे, आमची निर्मिती, आमची नवीन सृष्टी केलेली आहे. देवाने आम्हाला स्वतःचे लोक असे केलेले, देवाने आम्हाला किंमत देऊन घेतलेले. आणि या 3 अर्थ आमच्या जीवनामध्ये. आणि म्हणूनच या ठिकाणी त्या जुन्या करारामध्ये बहुपत्नीत्व होतं, पण आता कायदा नियम या नवीन करारामध्ये आम्ही पाहतो एका पुरुषाला एक स्त्री असावी. आणि तो काळ आम्हाला पाहिलं तर हा अज्ञानाचा काळ होता. आणि या ठिकाणी मी पाहतो हन्ना भक्तिमान स्त्री होती आणि पनिन्ना हिला भक्ती नाहीये. पनिन्नाला मुले आहेत, परंतु हन्नाला मुले नाहीयेत. आणि त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये हा वांसपणा शाप समजत असेल. एखाद्या स्त्रीला जर मूल होत नसेल तर तिला वाळीत टाकत असेल, तिची निंदा होत असेल. आणि अशा अवस्थेमध्ये मी पाहतो मिखलच्या जीवनामध्ये देखील ज्यावेळेस दाविद देवासाठी नाचत बागडत होता, त्यावेळेस आम्ही पाहतो मिखलने त्याला चिडवल्यामुळे परमेश्वराने तिला अजन्म तिची कूस बंद करून ठेवलेली होती. परंतु हन्ना अशा प्रकारे वांद असताना ती शापग्रस्त नव्हती, तर ती देवाच्या संकल्पामध्ये होती की देवाला एक उत्तम असं संतान तिच्यासाठी देणार होता, जो इस्रायल लोकांना चालवणार होता. आणि हे हन्नाला समजलं नव्हतं की देवाने मला का वाद ठेवलेलं आहे. आणि अशा दुःखामध्ये एल्कानाला देखील ते समजलं नव्हतं.
परंतु एल्काना तिचा पती हा हन्नावर प्रेम करणारा, आणि म्हणूनच अशा अवस्थेमध्ये हन्ना त्या पतीकडे, एल्कानाकडे तिने ती कुरकुर केली नाहीये. तिचं दुःख तिने पतीला सांगितलं नाही, तिने तिचं दुःख तिच्या आत हृदयामध्ये ठेवलं, ती देवाला सांगत आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी जरी आपल्या पतीला हे दुःख सांगितलं नाही तरी एल्काना मात्र हन्नाचं दुःख समजून गेला, तिच्या हृदयाची खिन्नता तो जाणून गेला. आणि अशा प्रकारे या नावाप्रमाणे पहिला अध्याय 3रं वचन जर आम्ही पाहिलं, हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्याचा देव परमेश्वर याची आराधना करण्यास व होम बली अर्पिण्यास किलो येथे जात असे. एलीचे 2 पुत्र हपनी व फिनास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. आणि अशा प्रकारे या ठिकाणी मी पाहतो की एलीचे पुत्र त्या ठिकाणी आहेत, परंतु परमेश्वरची योजना वेगळी होती की त्या पुत्रांना त्या याजकत्वाची संधी परमेश्वरला द्यायची नव्हती. आणि ही महान संधी या हन्नाच्या कडून येणारा जो पुत्र त्याला ती संधी द्यायची होती. आणि म्हणूनच या शिलोची जर परिस्थिती आम्ही पाहिली, भयंकर अशी परिस्थिती होती. एलीची मुले अधम अशी होती, ते देवाच्या विरुद्ध होती, त्या मंदिरामध्ये कशा प्रकारचे कुकर्म करणारे होते, आणि अशा प्रकारच्या त्या मुलांना देवाला काढून टाकायचं होतं. आणि अशा भयंकर परिस्थितीमध्ये असताना देखील एल्काना आणि त्यांचं कुटुंब या मंदिरामध्ये जाण्यापासून ते थांबलेले नाहीयेत. आज आम्हाला तुम्हाला हाच धडा घ्यायचा. आज आम्ही अनेक वेळा अनेक कारण सांगून देवाच्या मंडळीच्या विषयी काही गोष्टी असतील तर आम्ही सांगून ते मंडळीमध्ये जायचं टाळतो. परंतु हे कुटुंब एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये मंदिराची व्यवस्था अस्ताव्यस्त असताना परिपाठाप्रमाणे त्या ठिकाणी यज्ञ करीत असत, आणि त्या ठिकाणी परमेश्वरची अर्पण परमेश्वरला अर्पण करीत असत. आणि आजच्या सारखी परिस्थिती नाही त्या ठिकाणी. त्यावेळेस त्यांना कमी कमी 60 किलोमीटर त्यांना चालत जावं लागत असे. अशा भयंकर अशा परिस्थितीमध्ये त्यांचा विश्वास आम्ही पाहतो, त्यांची भक्ती आम्ही पाहतो, देवाला अर्पण करण्याविषयी त्यांची ईर्ष्या आम्ही पाहतो. आणि म्हणून त्या ठिकाणची परिस्थिती जर आम्ही पाहिलं, शमूएलाचं पहिलं पुस्तक त्याचा 2रा अध्याय 12 वचन जर आम्ही पाहिलं, एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. बघा किती गंभीर अशी गोष्ट आहे. एली हा याजक आहे, मंदिरामध्ये सेवा करणार आहे, परंतु त्याचे पुत्र मात्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. किती भयंकर अशी परिस्थिती. कालच्या वचनामध्ये जर आम्ही वाचत गेलो, ते किती जबरदस्ती करणारे होते, ते किती वाईट वागणारे होते, परंतु अशा मंदिरामध्ये एल्काना त्या ठिकाणी न चुकता जाणार होता. आणि म्हणूनच त्या ठिकाणी एल्कानाने पत्नीला देखील त्या ठिकाणी जाण्यासाठी काय दिलं, परवानगी दिली. जर 22 वचन जर आम्ही पाहिलं तर एली, शमूएलचं पहिलं पुस्तक 2रा अध्याय 22 वचन, एली फार वृद्ध झाला होता, त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी कसा व्यवहार केला, आणि दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले, हे सर्व त्याच्या कानावर आहे. किती भयंकर परिस्थिती. आणि म्हणून ह्या परिस्थितीमध्ये आपल्या पत्नीचं संरक्षण व्हावं असा विचार न करता देवावर विश्वास ठेवून या एल्कानाने आपल्या पत्नी हन्नाला त्या ठिकाणी जाऊ दिला. परमेश्वराची उपासना करण्यासाठी त्याने या ठिकाणी परवानगी दिली. आणि म्हणूनच या ठिकाणी एल्कानाचं जीवन हे खूप आश्चर्यकारक असं जीवन आहे, प्रेरणा देणारं असं जीवन आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी हन्ना वांज आहे, एल्काना चांगला पती आहे, आणि परंतु विचित्र परिस्थितीमध्ये जी पनींना, जी भक्तिमान नाहीयेत तिला मुले, आणि जी भक्तिमान आहे तिला मात्र मुले नाहीयेत. आणि म्हणूनच आज परिस्थिती देखील अशीच आहे. आणि म्हणून ती पनींना तिला चिडवत आहे. आणि अशा प्रकारे आत्मा आणि देह यांचा जो विरोध आहे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. उलट या दोघांमध्ये आम्ही सांत्वनाऐवजी त्या पनीनाने हन्नाला सांत्वन द्यायला पाहिजे होतं. ठीक आहे बहिणी, तुला जरी मूल नसलं तरी मला मुलं आहेत, आणि ही मुले काय आहेत, तुझीच मुले, आता अशा प्रकारचं सांत्वन करायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी ती सांत्वन करत नाहीये. आणि म्हणूनच या ठिकाणी शिलो मधली आत्मिक परिस्थिती किती भयंकर आम्हाला दिसत आहे. आणि पहिलं शमूएल त्याचा पहिला 10 आणि 11 वचनामध्ये आम्ही पाहतो, तिचे मन व्यतीत झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भागून ढळढळा रडली. ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वरचा व्हावा,
एक दर्थ मी त्या समर्पण करीन, त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवणार नाही, असा तिने नवस केला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हन्नाची प्रार्थना मी पाहतो, हन्नाचं मन आम्ही पाहतो की परमेश्वराविषयी किती श्रद्धा, किती भक्ती. आणि अशा स्थितीमध्ये एल्काना 4 प्रश्न या ठिकाणी हन्नाला विचारत आहे. आज देखील हन्नासारखी आमच्या जीवनामध्ये परिस्थिती असेल, आज देखील आम्हाला कष्ट समस्या असतील, आज आम्हाला निंदेमधून जावं लागत असेल, आज आम्हाला त्या विरोधामध्ये राहावं लागत असेल, तर या ठिकाणी परमेश्वर देखील ज्या प्रकारे एल्काना हन्नाला प्रश्न विचारतो त्याप्रमाणे आज तो आम्हाला प्रश्न विचारत आहे. पहिला प्रश्न, तू का रडतेस? नाव घेऊन त्याने बोलवलेलं आहे. आणि 5वं वचन जर आम्ही पाहिलं, पहिला अध्याय 5वं वचन, हन्नेस तो दुप्पट वाटा देई, कारण तिच्यावर त्याची प्रीती असे. पहिली गोष्ट आम्ही पाहतो या ठिकाणी, आज हन्ना एल्कानाला प्रिय अशी होती. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पाहतो, आज आम्ही देवाला प्रिय आहोत का, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच या पवित्र शास्त्र बायबलमध्ये दाविदाच्या बाबतीत आम्ही पाहतो की दावीद देवाच्या मनासारखा वागणारा होता. आणि म्हणूनच एवढ्या आमच्या तारण झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत आम्ही परमेश्वरला प्रिय झालो आहोत काय? एवढ्या वर्षामध्ये का आम्ही स्वतःलाच प्रिय करून घेत आहोत की आमच्या बरोबर असणाऱ्यांना आम्ही प्रिय आहोत? परंतु आम्ही सर्वात जास्त देवाला प्रिय असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच देवाने देखील आपल्या पुत्राविषयी साक्ष दिली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. आणि पवित्र शास्त्र बायबलमध्ये पौलाच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं, रोमकरसपत्र त्याच्या 16 अध्यायामध्ये त्याने अनेकांचा उल्लेख केलाय की त्यांच्या बाबतीत त्याने प्रिय 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 अशा प्रकारे उल्लेख केलेला आहे. अनेकांची नावे त्या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. रोमकरसपत्र त्याचा 16 अध्याय जर आम्ही शेवटचा वाचला, त्या ठिकाणी मी पाहतो की जी मंडळी त्यांच्या घरी येतील, माझा प्रिय अपयनयत, त्याचप्रमाणे माझा प्रिय आंप्लियात, माझा प्रिय स्ताकू, अशा प्रकारे आज आमच्या जीवनामध्ये देखील आम्ही देवाच्या दृष्टीने प्रिय असणं गरजेचं आहे. सेवकांच्या दृष्टीने देखील आमचं जीवन प्रिय असणं आवश्यक आहे. अनेक सेवकांनी आम्हाला प्रिय म्हणणं खूप गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे देवाला प्रिय असल्यावर देव आम्हाला सर्व काही व्यवस्थित करणारा देव आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही पाहतो, आम्ही देवाच्या सेवेला प्रिय आहोत काय? आम्ही प्रिय होणं गरजेचं आहे. हन्ना तिच्या पत्नीला दुप्पट वाटा देत असे. याच्या मागे आम्ही पाहतो की एल्कानाचं हन्नावर असणारं प्रेम आम्ही पाहतो. तांबडा समुद्र ज्यावेळेस मध्ये आला त्यावेळेस इस्रायल लोकांचं धैर्य खचलं, त्यावेळेस मोशे त्यांना म्हणतो की परमेश्वर आज देखील तसंच कार्य करणार आहे. आणि अशा ठिकाणी आम्ही पाहतो परमेश्वराने मार्ग निर्माण केला. आज आमच्यासाठी देखील तो मार्ग निर्माण करणारा परमेश्वर आहे. परमेश्वराचं सामर्थ्य कधीही कमीच होत नाही. आणि म्हणूनच आज आमचं रडण्याचं कारण काय? का रडता? पतीला माहिती आहे आमचा देव, आमचा पती, तो आम्हाला जाणणार आहे, तो आम्हाला दुर्लक्ष करणार नाहीये. आणि अशा प्रकारे देव आमचा पती, शोम्रोनी स्त्रीच्या बाबतीत आम्ही पाहतो की ज्यावेळेस ती प्रभू येशूकडे आली त्यावेळेस प्रभू येशूने सांगितलं तुझा पती कोठे? त्यावेळेस ती म्हटले, प्रभूने तिला सांगितलं तुझे 5 पती होऊन गेले आणि आता तो 6वा तो देखील नाहीये. परंतु ज्यावेळेस तिला 7वा प्रभू येशू ख्रिस्त मिळाला, तो खरा पती तिला मिळाला, खरा भार वाग तिला मिळाला आणि तिच्या जीवनामध्ये ती धन्य झालेली. आज देखील आज आम्ही कोणाकडे पाहत असू, कोणावर भार टाकला असेल, कोणाकडे आम्ही आशा लावली असेल, प्रिय बंधू आणि बहिणींनो, त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याच्यावर आपण भार टाकावा आणि आम्हाला शांती समाधान मिळेल. आणि आमचा सृष्टीकर्ता आमचा पती, ज्याप्रमाणे हन्नाचा पती एल्काना आहे, त्याचप्रमाणे कदाचित प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी आमचा चांगला पती असा आमचा प्रभू आहे. दुसरा प्रश्न आम्ही पाहतो की तू अन्न का वर्जिले? आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक कारण आहेत अन्न वर्ज्य करण्यासाठी. कदाचित आजारपण असेल, दुःख असतील, समस्या असतील, वेदना असतील, परंतु अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी तो म्हणतो अन्न का वर्जिले? आणि म्हणूनच या ठिकाणी मी पाहतो देवाचे बळ कमी झालंय का? की मी तुझ्यावर प्रेम करत नाही का? आणि तू का अन्न वर्ज्य केले? आमच्या बाबतीत जर आम्ही पाहिलं किंवा आम्ही शारीरिक अन्नाचा विचार करायचा नाहीये. आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेला कष्ट, संकट, समस्या ज्या वेळेस येतात त्यावेळेस शारीरिक अन्न नाही, आमचं आत्मिक अन्न आम्ही सेवन करणं कधीही सोडू नये. आणि खरोखरच परिस्थिती अशी होती, आम्ही निराश होतो,
मी वचन वाचलं तर मला काय लाभ आहे, मी वचनांचं मनन केलं मला काय लाभ आहे. परंतु प्रिय बंधू बहिणींनो, ही चूक आम्ही कधीही करू नये, कारण देवाचं बळ कधीही कमी होत नाही. त्याचं वचन आम्ही त्यागायचं नाहीये. पवित्र शास्त्र आम्हाला आध्यात्मिक गोष्ट शिकवतो. वचन वाचणे आम्ही कधी सोडू नये. आणि म्हणूनच हेच आमचं भोजन आहे. एलेच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो निराश झालेला आहे. ज्यावेळेस देवाने त्याला भाकर दिली त्यावेळेस 40 दिवसांचा प्रवास करण्यासाठी त्याला बळ मिळालं. थोडे पर्वतावर गेला आणि अशा प्रकारे ही चूक आमच्या निंदेमध्ये, आमच्या कष्टामध्ये वचन वाचणं, अन्न का त्या गेले, अन्न का वर्जिले, हे अन्न पवित्र शास्त्र आम्ही कधीही वर्ज करून देवाची स्तुती असो की दररोज सकाळी अशा प्रकारे या अमूल्य सेवेच्या द्वारे दिवसाची सुरुवात हे आत्मिक माना, आत्मिक वचन. कदाचित एखाद्या बंधू बहिणीच्या जीवनामध्ये निराशा असेल, आज ते खूप कष्टामध्ये असतील, एखादं वचन त्यांना आज सांत्वन देऊन जाईल, त्यांना बळ देऊन जाईल. प्रभू त्यांना पुन्हा उभं करेल, प्रभू त्यांना आधार देणारा तो वचन आहे. आणि म्हणूनच तिसरा प्रश्न आम्ही या ठिकाणी पाहतो, तू तुझे हृदय खिन्न का? याचा अर्थ मी तुला समजून घेतलेला आहे. तुझी खिन्नता मला माहितीये, तुला काय कमी आहे मला माहितीये, तुला कोण चिडवत आहे मला माहितीये, परंतु तू का खिन्न आहेस मी तुला सर्वांपेक्षा दुप्पट वाटा दिलेला आहे. म्हणजे मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला ठाऊक आहे. आमच्या बाबतीत देखील तेच आहे. शिष्यांचा अनुभव जरा मी पाहिला, प्रभूने सांगितलं आपण पलीकडे जाऊ. ज्यावेळेस मार्काचं सुवर्तमान त्याचं 4 अध्यायामध्ये आम्ही पाहतो, त्यावेळेस ते बुडू लागले तेव्हा ते प्रभूला म्हणत आहेत की प्रभू आम्ही बुडतो, तुला आमची चिंता, आपली चिंता नाही का? परंतु त्यांना ठाऊक नाही, प्रभू जर आमच्या बरोबर आहे, आपण प्रभू सहित मात्र आपण बुडतो. कसा विश्वास त्यांचा? प्रभू कधी बुडणार नाहीये. प्रभूने त्या ठिकाणी काय केलं? समुद्र शांत केला. ज्यावेळेस समुद्र शांत केला त्यावेळेस त्यांनी म्हटलं, हा कसा मनुष्य, हे समुद्र आणि वारा देखील याचा ऐकतात, असा प्रभू आज तुमच्या माझ्यासाठी. आणि म्हणूनच आमच्या प्रभूला आम्ही समजून घेऊ, आम्ही दुःख करू नये. आम्हाला एकाकीपणा येतो, आम्ही निराश होतो, परंतु ह्या निराशेमध्ये प्रभू आम्हाला विचारत, तुझं हृदय खिन्न का? मी आहे तुझ्या बरोबर, मी अभिवचन दिलेले आहेत. आता आम्ही गीतामध्ये देखील पाहिलं की आमचा परमेश्वर आम्हाला त्या स्वर्गामध्ये नेणार आहे, की खूप महान अशा आम्हाला दिले आहेत. त्यामुळे आमचं हृदय किती खिन्न असू नये. चौथा प्रश्न आम्ही पाहत आहोत, मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही काय? हा प्रश्न प्रभू तुम्हाला मला देखील विचारत आहे. हन्नाला तो विचारत आहे, मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही का? 10 पुत्र म्हणजे आनंद देणारी गोष्ट आहे. 10 पुत्र म्हणजे बळ देणारा, सामर्थ्य देणारा, संरक्षण करणारा, काळजी घेणारा 10 पुत्र. योबाच्या जीवनामध्ये मी पाहतो 10 पुत्र होते, तो किती आनंदी होता आणि तो किती बळवान होता. आणि म्हणूनच या पुत्रांच्या द्वारे काय होतं, आम्हाला सांत्वन मिळतं, आम्हाला संरक्षण मिळतं, आम्हाला धैर्य मिळतं. परंतु या ठिकाणी या एल्काना हन्नाला विचारत आहे की मी 10 पुत्रांपेक्षा तुला अधिक नाही काय? आज प्रभू तुम्हाला मला विचारत आहे. आमचा प्रिय प्रभू येशू आमच्यासाठी आमचा विशेष भार उचलणारा प्रभू परमेश्वर, गीत रत्नामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. 10 लाखांहून 10,000 उत्तम असाल, लालबुंद गोरा पान असा मला तो देवाचा प्रिय पुत्र लाभलेला आहे. आणि म्हणूनच हा देवाचा प्रिय पुत्र या जगातील कोणाही पेक्षा उंच असा पुत्र आम्हाला मिळालेला आहे. त्याच्यासारखा कोणी नाही, त्याच्यासारखा प्राण देणारा कोणी नाहीये. तो प्रभू आज तुम्हाला मला विचारत आहे की या जगातील सर्व पुत्रांपेक्षा मी तुम्हाला अधिक नाही काय? त्याच्या वचनांवर जर आम्ही विश्वास ठेवला, त्याच्या अभिवचनांवर जर विश्वास ठेवला, तर तो प्रभू या जगातील सर्व पुत्रांपेक्षा एकच पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी बळवान आहे. आणि म्हणूनच यशाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो 9:6 वचनामध्ये आम्हासाठी बाळक जन्मलाय, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील आणि तो आमचा समर्थ मंत्री, अद्भुत मंत्री, अशा प्रकारचा प्रभू येशू आम्हाला लाभलेला आहे. आमचा पाप काढून टाकणारा, आम्हाला निराशेमधून आशेमध्ये आणणारा, आमचं सांत्वन करणारा, आमचा प्रार्थना ऐकणारा आणि आम्हाला स्वर्ग राज्यामध्ये. आणि अशा प्रभूला आज तू प्रिय आहेस. हन्नाला म्हणतो मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही का? आणि आज प्रभू येशू आम्हाला विचारत आहे की या जगातील सर्व पुत्रांपेक्षा मी तुला अधिक नाही का? आणि म्हणून या एल्कानाने हन्नाचं जसं सांत्वन केलं त्यापेक्षा अधिक सांत्वन येशू आम्हाला त्याच्या वचनांच्या द्वारे करत आहे. आणि म्हणून हे 4 जे प्रश्न आहेत एल्कानाने हन्नाला विचारलेले, तू का रडतेस, तू अन्नपाणी का वर्जिले,
तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही का? आज प्रभू परमेश्वर त्याच्या वचनांच्याद्वारे हे 4 प्रश्न विचारतो आणि या प्रश्नांची उत्तरं देखील देऊन तो आम्हाला धैर्य देणारा परमेश्वर, त्या परमेश्वरची आपण स्तुती करूया, त्याची आराधना करूया आणि विश्वासाने आमच्या जीवनामध्ये पुढे जाऊया.